सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ भगवा ध्वजारोहण करून महामानवांच्या विचारांच्या पुस्तकांचे पूजन करून परिवर्तनवादी शिवगुढी उभारण्यात आली। बहुजन समाज प्रस्थापितांनी लादलेल्या रूढी झुगारून देत कात टाकत आहे आणि नवविचाराचे स्वागत करून अंगीकार करत आहे। त्याचेच हे प्रतीक असल्याचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी सांगितले। यावेळी मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांनी आपल्या मनोगतात गुढीपाडवा हा सण शेकडो वर्षांपासून साजरा करण्यात येतो। त्या काळी भगव्या पताका उभारण्यात येत असे, पण संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर या गुढीचे स्वरूप बदलण्यात आले। वारकरी संप्रदायाची गुढी भगव्या रंगाची आहे। बुद्धांनी भगव्या रंगाचे चिवर निवडले। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा ध्वज भगव्या रंगाचा आहे। भगवा ध्वज ही भारतीयांची अस्मिता आहे। भगवा ध्वज ही भारतीयांची परंपरा आहे। त्यामुळे आपल्या घरावर भगवी पताका लावून संभाजी राजांना अभिवादन करून भगव्या रंगाच्या ध्वजाचीच गुढी उभारावी, हाच खरा गुढीपाडवा आहे असे आवाहन केले। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, जिल्हा संपर्क प्रमुख शत्रुघ्न माने, शहराध्यक्ष श्री जगदाळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनलदास, सुनीता घंटे, माणिक यादव, वशिष्ठ सोनकांबळे, ॲडव्होकेट गणेश कदम, प्रशांत देशमुख, संतोष सुरवसे, यशवंत लोंढे, दिलीप निंबाळकर, पृथ्वीराज सुरवसे, रमेश भंडारी, राजेंद्र माने, लखन पारसे, सतीश वावरे, सिद्धाराम सावळे, शेखर कंटेकर, प्रेम भोसले आदी उपस्थित होते। आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून या पाडव्याच्या निमित्तानं जी वैचारिक गुढी आहे त्या गुढीच्या पूजनासाठी आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत। आताच संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्षांनी सांगितलं की पूर्वीपासून आपण पाडवा हा सण साजरा करतो। पाडवा हा सण आपल्या सर्व शेतकरी बांधवांशी निगडीत आहे। आजच्या दिनापासूनच आपल्या शेतीची वाटणी असेल, शेतीची मशागती असेल किंवा शेतीचं जो काही वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलपमेंट असेल तर फार पूर्वीपासून आपण पाडव्याच्या मुहूर्तावर करत असतो। पण संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज जी वैचारिक गुढी आहे ती का उभा करण्यात आलेली आहे पारंपरिक गुढी न करता? तर आपण कोणतेही शुभ कार्य करत असताना घरामध्ये आपण तांब्या उभा ठेवतो, त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने शुभ कार्याची सुरुवात करत असतो। पण गेल्या अनेक वर्षापासून संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर ज्या मनुवाद्यांनी संभाजी महाराजांचं मुंडकं एक प्रकारचं भाल्यामध्ये खुपसून त्यांचं जी विडंबना केली आणि त्या विडंबनाच्या माध्यमातूनच नंतर आपल्या ज्या घरातील माता भगिनींची जी साडी आहे ती साडी एक प्रकारचं म्हणजेच आपली अब्रू ही उघड्यावर एक प्रकारचं लटकवण्याचं काम जो होतो त्याला फाटा देऊन आपण एक प्रकारचं आज या ठिकाणी सर्वच महामानवांच्या वैचारिक ग्रंथांचं आपण या ठिकाणी पूजन केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगितलेलं आहे, ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट तो घर होईल केव्हाही सपाट। वाचाल तरच वाचाल, म्हणून आपण संभाजी ब्रिगेडनी मागील अनेक वर्षापासून आपलं मेंदू सशक्त करण्यासाठी सर्वच महापुरुषांचा जो काही विचार आहेत ते विचार आत्मसात करण्यासाठी वाचन संस्कृती रुजवलेली आहे। आणि आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून लोकांना सांगतोय की महापुरुष पहिल्यांदा समजावून घ्या आणि तो वाचल्याशिवाय आपल्याला समजणार नाही। म्हणून आपली वाचन संस्कृती डेव्हलप होण्यासाठी आज आपण या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं वैचारिक गुढी, पुस्तकांची गुढी उभा करण्यात आलेली आहे। संभाजी ब्रिगेडच्या सर्व मावळ्यांचं मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज पाडव्या निमित्तानं संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आम्ही महामानवांच्या पुस्तकांच्या शिवविचारांची शिवगुढी या ठिकाणी उभी करीत आहोत। पाडवा म्हटलं की अनेक पुरातन काळापासून चालत आलेला हा सण आहे। ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झाली त्यानंतर या गुढीचं स्वरूप बदललेलं आहे। पूर्वी गुढी म्हणले की एक पताक्याची गुढी असायची, जो विजय आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या दारात बांधली जायची। पण ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज हत्या झाली त्यानंतर हे गुढीचं स्वरूप बदलल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महामानवांच्या सर्व पुस्तकांचे पूजन करून ते परिवर्तनवादी गुढी या ठिकाणी उभी केलेली आहे। जय जिजाऊ, जय शिवराय।